नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय भारुडकार यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे धुळ्यात आयोजन। संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त धुळ्यात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमासाठी प्रसिद्ध भारुडकार यांनी आपल्या लोककलाच्या माध्यमातून संत गाडगे महाराजांच्या विचारांचा, समाज प्रबोधनाचा व स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत। या सांस्कृतिक कार्यक्रमात भारुड, अभंग, कीर्तन व लोकसंगीताच्या माध्यमातून सामाजिक एकता, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व आणि स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान संत गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यभर समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य, त्यांचा साधेपणा व समाज सुधारण्याचा वारसा यावर देखील प्रकाशझोत टाकण्यात आला। दरम्यान कार्यक्रमासाठी शहरासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरी मी काम शासनाचं करतोय का मी माझं काम करतोय, हा फार महत्त्वाचा फरक यामध्ये आहे। आपण आपलं काम समजून करत आहात म्हणून सुरुवातीलाच मी आपले आभारही व्यक्त करते। गाडगे बाबांवर बोलण्यासारखं खूप आहे, वेळेअभावी मी ते बोलत नाही आहे। फक्त एक विनंती करेल की बहुआयामी व्यक्तिमत्व, प्रबोधनकार म्हणावं का लोकसंस्कृतीचे उपासक म्हणावं का गाडगे बाबांना कोणत्या शब्दाने बोलावं, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक म्हणा, आर्थिक म्हणा, प्रत्येक गोष्ट जर आपण तिथे लावून बघितली तर महात्मा फुलेंचं सत्यशोधकाचं काम पुढे आणणारे गाडगे बाबा दिसतात। बाबासाहेबांनी अरे माणसाला माणूस म्हणून जगवा हे सांगणारे विचार रुजविणारे गाडगे बाबा दिसतात।